ही सगळी फसवणूक चालली मराठीची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार. किती म्हणू द्या यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयरा घेतला. सगळ्या सोयरा घेऊन काय करतात? नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय? मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी? जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही का? गॅजेट घेत नाहीत तुम्ही? हैदराबाद संस्थांचं 1864 गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही? मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही, सगळे कुणबी आहेत. गॅजेट सांगताय तुम्ही काय घेत नाहीत? बाकीच्यांना देताना आम्ही विरोध केला का? नाही केला. पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय. मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचं मत जमणार नाही. मी मराठ्यांच्या बाजूने, सरकारच्या बाजूने. सरकारने यांच्या आमदार मंत्र्यावर विश्वास ठेवू नका ही मराठ्यांना माझ्या हात जोडून विनंती. सरकारच्या मनात काय आहे आणि नेमका ट्रॅप काय असणार? ट्रॅप असा आहे, मला माहिती मिळालेला. मी नाव असं 2-1 दिवस पुढे गेल्यावर सांगत रॅलीत जे असंतुष्ट आत्मेत आमच्यात काही, ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या त्यांना हाताखाली धरलंय काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी. त्याच्यामध्ये मग पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबईतले काही आहेत, संभाजीनगर, लातूर, नागपूर इकडचे काही आहेत. यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा, त्या रॅलीत जा, मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा. मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत. ते तिकडूनच रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकडे जाणार आहेत, मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहेत. कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना की तेव्हा आम्हाला बोललाच नाही, त्याने आम्हाला रामरामच घातला नाही, आम्हाला मागं ढकललं, पुढेच येऊ नको म्हणला आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची आणि त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात. मी त्यांना माझी विनंती हात जोडून, तुमचा लहाना भाऊ, तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना, त्या कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्याच पायावर दगड पाडून घेऊ नका आणि तुमच्या जातीच्या पोरांचं नरडाचं घोट घ्यायचं काम करू नका. कोणाचं ऐकू नका. तुम्हाला मान सन्मान मिळाला नसेल नका मिळू देऊ मागं राहा. तुमचं पेपरला टीव्हीला नाव आलं नसेल नका येऊ देऊ जातीसाठी, राहा माग, पण जातीला मिळू द्या. त्याच्यानंतर माझ्या एकदा आरक्षण मिळालं 4 तोंडात आणा. मला नेता फेता नाही व्हायची. मी जाहीर सांगतो तुम्हाला, मागही सांगितलं आताही सांगतो, मी एखाद्या आरक्षण मिळाल्यानंतर डोंगरात जातो नाही हिमालयात जातो. मला नाही नेता व्हायचं, पण माझ्या जातीचं मला एवढ्या वेळेस पोरांचं कल्याण करू द्या. माझी जात खूप अन्याय सहन केलेला येईन. त्यामुळे ह्या ट्रॅपमध्ये मी यांना यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठ्यांनी सुद्धा यांना यशस्वी होऊ देऊ नका. आणि कोणाचं जर काही मराठ्यांच्या जीवावरती काही होतं त्यांचा बंद पडला असतं तर पडू द्या. तुम्हाला मराठ्यांच्या जीवावर नंतर करायला खूप आहे, नंतर करा. यांचा दुसरा बी आहे की मुंबईत यांना येऊ द्यायचं, पण यांना लक्ष नाही द्यायचं, यांचा अपमान करायचा, ध्यान नाही द्यायचं. अरे करोडो येणार रे, झोपे दे का भाऊ? कोण तुला कुणी पालकमंत्री केलं, मंत्री केलं तुला? एवढं करोडो नाही येणार रे, सगळ्या जगाचं लक्ष राहणार आहे. त्याच्या तुम्ही अपमान करणार रे. ते नुसतं बसलो तर आम्ही तरी तुला सुचायचं नाही, दार उघडाव का नाही? आणि तू सांगतो अपमान होणार आहे. अरे भाऊ अशी भाषा नको करू, मराठ्यांनीच मोठं केलेलं आहे. आता म्हणशील हातात पद आहे म्हणून, ते बी बळच आलंय, इकडून तिकडून गेला घुसलास म्हणून बळच मिळालंय. कायमचा सुपडा साफ होऊन राजकीय कायमचा. आणि या शब्दावर लक्ष ठेवा माझ्या, कारण मी असा नमुना एकदा जर तराला लागलो ना, महाराष्ट्रासह बाकीच्या 11 राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा सुपडा साफ करू आम्ही सुद्धा. आमच्या पोरांचं तुम्ही जर मुटक्या दाबायला निघालात तर सुट्टी नाही. तुम्ही जे ट्रॅप रचलेत तुम्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.